म्हणतात माझ्या जीवनामध्ये बरं झालं, माझ्या जीवनामध्ये बरं झालं. काय झालं? दुःख आलं. आणि त्या दुःखाच्या वेळेला माझं संचित जाग झालं आणि संचिताला बुद्धीचं साह्य झालं. महाराज आपण संसारामध्ये आपलं वाटोळ झालं बरं झालं म्हणतो का चांगलं झालं बरं झालं म्हणतो? मोकळं बोला आणि लबाड बोलू नका. मी मगच सांगितलं कीर्तनामध्ये महाराज सोडता लबाड कोणीच बोलत नसतात. आपलं वाटोळ झालं आपण काय म्हणतो? आपलं वाटोळ झालं बा, पण इथं उलट आहे. तो को बरं आहे म्हणतात देवा माझं सर्वस्व संपलं, बरं झालं का? मला परमार्थाची वाट सापडली. आणि परमार्थाची एकदा वाट सापडली ना महाराज, संसाराशी बाजू लक्ष देऊ नये का? आपण परमार्थामध्ये आयुष्यभर प्रयत्न करत राहिलो ना, शेवटच्या टोकापर्यंत जाऊ शकतो. पण संसाराशी बाजू तुम्ही किती प्रयत्न करा, आयुष्यभर मिळवलं तरी बरंच काही मिळवायचं बाकी असतं. म्हणून तर त्याला संसार म्हणतात. भागवत कथा सांगते संसरती ती संसार, हा ज्याला पकडल्याच्या नंतर पुढं पुढं सरकत जातो त्याला तर संसार म्हणतात. इथं बरं कोणाचंच होत नाही, फक्त वाटतं बरं झालं. आपला भ्रम आहे, आपल्याला वाटतं आपल्यापेक्षा ह्याचं बरं झालं आणि त्याचं बरं झालं. हा मला वाटतं भागवत कथा करायचं बरं आहे बा, 8 दिवस एका जागेवर. आणि ह्यांना वाटतं आमचं बरं रोज नवं गाव. बरं कुणाचंच नाही, सगळ्याचं सारखं आहे. तुम्हाला माऊलीची ओवी सांगू का? मी पुराव्याशिवाय बोलत नाही बघा. माऊली म्हणतात एका कुळवान स्त्रीचं लग्न झालं, लक्ष देऊ नाही का? एका कुळवान स्त्रीचं लग्न झालं आणि दुर्दैवाने तिचा नवरा दिवसातून 2 वेळेला काठीने मारायचा. सकाळ संध्याकाळ 2 वेळेला. कोण नांदल असल्या नवऱ्यापाशी हो? महाराज त्या स्त्रीने तेव नवरा सोडून दिला आणि दुसरा नवरा केला. माऊलीची उई बर का, दुसरा नवरा केला. आता हा जो दुसरा केलेला नवरा होता ना, हे दिवसातून 4 वेळेला मारायचा. आहे का बरोबर कोणाचं? माऊली म्हणतात अकुळ श्री दांड्याचे घाय, परघर रिघाली जरी जाय तरी सुपती ते वाय. सांडिली की अगं वेडे, त्याच्यामुळे तुझे 2 तोटे झाले. पहिला किती वेळेला मारित होता? तुम्ही झोपल्या काय? 2 वेळेला. आणि दुसरा 4 वेळेला. महाराज तोटा कसा झाला? मार दुप्पट झाला. आणि दुसरा तोटा पतिव्रता धर्मभ्रष्ट झाला. म्हणून दुसऱ्याचा 4 वेळेला मार खाऊस तर पहिल्याचा 2 वेळेला खाल्ल्याला. अजून सोपं करून सांगू का? लक्ष देऊ नाही का? एक माणूस बायकोला लयच वैतागला आणि बस म्हटला मला आता नांदायचंच नाही. हे कोण म्हणला? गडी. आणि मग महाराज तो म्हणला हे बघ आता तुझं माझं जमत नाही, मी घटस्फोटच घेतो. आणि तो सकाळी सकाळी तिची बायको त्याला एवढं काम सांगायचे, उठा धुणं धुवा, उठा भांडे घासा. सकाळी सकाळी उठला आणि त्याला म्हटले कांदा पोहे बनव. हे म्हटलं तुझं माझं जमत नाही, डायरेक्ट वकिलाकडे जातो घटस्फोटच घेतो. हे सकाळी सकाळी उठला आणि वकिलाकडे गेला. कशाला? तुम्ही झोपले काय? घटस्फोट घ्यायला. आणि अर्ध्या तासाने परत आला आणि बायकोसाठी कांदा पोहे बनवायला लागला. आता ती म्हटली काय झालं? वकिलाकडे गेला होतात ना. ते म्हटलं वकील दारातच भांडे घासत होता. याला प्रपंच म्हणतात. आपला भ्रम असतो, ह्याचं बरं आहे त्याचं बरं आहे. सगळ्याच्या जीवनामध्ये दुःख आहे बघा, सगळ्याचं जीवन सारखं आहे, फक्त भ्रम असतो. काय झालं? हे काय भांडे घासणार काय? नाही, ह्याच्यातले बरेच भांडे घासीच असते, फक्त फरक एवढा आहे काय घरात घासतात आणि काय दारात घासतात. उगा मला नाव माहित नाहीत म्हणून जाऊ द्या. अवघड आहे महाराज. प्रपंच अशी बाजू आहे ना माईक सिस्टीम वाले. नाही ना त्यांच्याकडे करू नका. नाही खरंच अवघड आहे हो. नाही आपलं एवढं अवघड नाही, आपलं बरं आहे. आपलं बरं आहे. काल माझा मित्र एक आळंदीत भेटला होता. काल आळंदीला गेलो होतो आम्ही. मित्र आळंदीत भेटला आणि म्हटलं इंद्रजित मला दवाखान्यात घेऊन चल ना. मी म्हटलं काय झालं? ते म्हटलं माझे पुढचे 2 दात पडलेत. मी म्हटलं कशाने पडले? ते म्हटलं बायकोने भाकरच लय कडक केली होती. येडास का काय रे म्हटलं? बायकोला म्हणायचं भाकर लय कडक काही मी खात नाही. ते म्हटलं खात नाही म्हणलं होतं म्हणून तर पडलेत. तुम्ही किती चाणक असू द्या बरं का, तुम्ही किती हुशार असू द्या महाराज, बायको येड्यात काढते. काढते का नाही? काढते का नाही बाबा? नाही का? तुमचं सांगत नाही बा आपलं, तुम्ही सगळे घरच्यात म्हणून माझं सांगतो. नाही खरंच ना, नाही खरंच बरं का. तुम्ही किती शिकलेला असू द्या बरं का. आम्ही रोज एका गावाला फिरतो तरी आमची बायको आम्हाला येड्यात काढते. एक दिवस घरी गेलो, आपा बायको म्हटली तुम्हाला काय कामच नाही, माझ्या मागं किती काम आहे. सकाळ रोज उठावं लागतं, लेकराला आंघोळ घालावं लागते, ह्यांचे डबे करावे लागतात, ह्याला कपडे घालावं लागते, 2 हातामध्ये 2 धाराचे शाळेत नेऊन सोडायचे. मी म्हटलं खरंच एवढा ताण आहे ना. एक दिवस मला कीर्तन नव्हतं, म्हटलं आपण करू. 5लाच उठलो, बायको नुसती बघतच होती. 5 वाजता उठलो, मी आंघोळ केली, 2 लेकराला आंघोळी घातल्या, त्यांना कपडे घातले, सुंदर प्रकारे स्वयंपाक केला, 2 लेकराचे 2 डबे केले. बायको नुसती बघतच होती.
2 हातामध्ये 2 लेकरं धरले आणि शाळेत सोडायला चाललेलं. बायको तेवढ्यात म्हणते कुठं चाललात? म्हटलं शाळेत नेऊन सोडतो. ते म्हटले गप्प बस, आज रविवार आहे. आता आमच्या वार लक्षातच नाहीत ना, आमच्या तारखा लक्षात आहेत. कोणत्या तारखेला कुठं कीर्तन आहे आम्हाला काय माहिती, रविवार आहे का शनिवार आहे? काढ का नाही येड्यामध्ये? हे कीर्तनातलं नाही, झोपेचं औषध आहे. विठाला तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये बरं झालं. काय झालं? संचिताला बुद्धीचं साह्य झालं. बघा, बरवी ही वेळ, वेळेला धन्यता दिली. दुसरी धन्यता प्रारब्धाला दिली आणि तिसरी धन्यता आपल्या बुद्धीला दिली. माणसाच्या जीवनामध्ये 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. लक्ष देऊ नाही का? वेळ, संचित आणि बुद्धी. कधी कधी असं होतं माणसाची वेळ चांगली येते पण प्रारब्ध कमी पडतं. कधी कधी असं होतं वेळ चांगली असते, प्रारब्ध चांगली असते पण नेमकी बुद्धी सहकार्य करत नाही. कधी कधी असंही असतं वेळही चांगली असते, बुद्धी सहकार्य करते पण माणसाचं प्रारब्ध घडून येत नाही. बघा, महाभारतातला एक राजा सांगतो तुम्हाला. महाभारतामध्ये एक राजा होऊन गेला, त्याचं नाव धृतराष्ट्र. धृतराष्ट्र राजासारखा भाग्यवान माणूस नाही आणि धृतराष्ट्रासारखा दुर्भाग्यवान सुद्धा माणूस नाही. तुम्ही म्हणाल कस काय? बघा, श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान चालू होतं महाभारतामध्ये, म्हणजे रणांगणामध्ये ज्या ठिकाणी युद्ध चालू आहे त्या ठिकाणी श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान सांगत होते भगवान परमात्मा. कोणाला? अर्जुनाला. पण श्रीमद भगवद्गीता ऐकणारे मुख्य 3 श्रोते होते. पहिले होते अर्जुन, दुसरे हनुमंतराय ध्वजस्तंभावरी वानरू, दुसरे होते हनुमंतराय आणि तिसरे होते महाराज संजय. पण संजय युद्धामध्ये नव्हते. संजय त्यावेळेला कुठं बसलेले होते? महालामध्ये. आणि कुठं बसलेले होते? धृतराष्ट्राच्या समोर. आता लक्ष देऊ नाही का? जी श्रीमद भगवद्गीता तिकडे युद्धाच्या रणांगणामध्ये चालू आहे ती इकडे कुणाला ऐकायला येत होती? संजयाला. आणि तो कुठं बसलेला होता? धृतराष्ट्रासमोर. म्हणजे धृतराष्ट्रासारखा भाग्यवान माणूस आहे का हो? अहो, संजय पुढे बसलेला आहे ज्याला श्रीमद भगवद्गीता कळती, फक्त त्यांनी विचारायला पाहिजे होतं, सांग संजया विश्वरूपाचं वर्णन काय आहे का? ऐकायला भेटणार आहे ना. पण ह्याच्यासारखा दुर्भाग्यवान माणूस नाही. ह्याला वेळेने सहकार्य केलं होतं, वेळ चांगली आली होती संजय पुढे, प्रारब्ध चांगलं आलं होतं त्याच वेळेला संजय पुढे. पण ह्याची बुद्धी चांगली नव्हती महाराज. ह्याने श्रीमद भगवद्गीतेचं वर्णन विचारलं नाही. हो, हे म्हणतो सांग संजया मामका पांडवा शैव किम कुरुवत संजय, माझे पुतणे आणि माझे मुलं युद्ध कसे करतात हे विचारायची वेळ आहे का हो? त्याच्यामुळं माणसाच्या जीवनामध्ये कोणतंही कार्य घडत असताना सर्वात महत्वाचे लागते ते बुद्धी. लक्ष देऊ नाही का? तरुण मुली आहेत, मुलं आहेत, तुमच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक आहे त्याला वेळ म्हणतात. आणि खरं सांगू का महाराज, जो माणूस वेळेला किंमत देतो ना, काळ त्याला किंमत देत असतो. उगत नाही लोक म्हणतात त्याचा लय काळ आला, त्यांनी वेळ चांगली वापरली म्हणून. आपण सहज म्हणतो नाही हो, त्यांचा एक काळ त्यांना खायला तुकडे नव्हते. आपण व्यवहारामध्ये बोलतो का नाही? बोलतो ना. एखादा माणूस दिसला, अहो ह्यांच्याकडे काही नव्हतं, 2 पत्रे असायचे, पण आज ह्यांचा बघा ना 5 मजली बंगला आहे, 4 व्हीलर गाडी. उगच नाही, त्यात माणसाचा काळ चांगला येतो ज्याने वेळेचा सदुपयोग केलेला आहे. वेळ आणि काळ नवरा बायको. काळाची बायको आहे वेळ. जो वेळेला किंमत देतो काळ त्याला किंमत देत असतो. म्हणून माणसाच्या जीवनातला एक क्षणभर सुद्धा वाया घालवायचा नाही महाराज. वेळ किती, वेळ कशाला म्हणता सांगू तुम्हाला? वेळेचं मोजमाप सांगतो, तुम्ही कधीच ऐकलं नाही ते. वेळ वेळ म्हणजे काय? वेळ अशी 1-2 तासाची नसते आणि आपण सहज म्हणतो जाऊ दे हे वेळेला, पुढच्या वेळेला बघू. पुढची वेळच येत नाही, एकदाच येते निघून जाते, संपलं. वेळ किती महत्वाची बघा. 100 वर्षाचा असतं त्याला काय म्हणतात? शतक. बरोबर आहे ना? शताब्दी. आपल्या सांप्रदायिक भाषेमध्ये काय म्हणतात बाबा? शताब्दी. तुम्ही थोडा रिप्लाय दे बरं का, मला एवढं माहित नाही. 100 वर्षाचा असतं त्याला 1 शताब्दी म्हणतात. 100 पेक्षा 50 निम्मेने असतं त्याला काय म्हणतात? सुवर्ण महोत्सव का रौप्य महोत्सव? रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव. हा, 50 वर्ष म्हणून तुम्ही थोडं सांगा. 50 वर्षाचा असतं त्याला सुवर्ण महोत्सव असतात. 50 पेक्षा जे निम्मेने असतं 25 वर्षाचं त्याला रौप्य महोत्सव म्हणतात. 25 पेक्षा जे निम्मेने असतं 6 महिने कमी करून 12 वर्षाचं काय असतं? 1 तप असतं. बरं, किती वर्षाचं तप असतं? बोला 12 वर्षाचं 1 तप असतं. किती महिन्याचं वर्ष असतं? 12 महिन्याचं 1 वर्ष असतं. किती दिवसाचा महिना असतो? 30 किंवा 31 दिवसाचा. तुम्ही सगळे बोला, 30 किंवा 31 दिवसाचा 1
महिना असतो. लक्ष दे नाही का. किती तासाचा दिवस असतो आपल्याला वेळ वेळ साधायचे ना. किती तासाचा दिवस असतो? 24 तासाचा एक दिवस असतो. किती मिनिटाचा तास असतो? 60 मिनिटाचा एक तास असतो. मिनिट कशाचा असतो? किती सेकंदाचा? सेकंद कशाचा असतो? आता लक्ष देऊ नाही का. हां हां 60 सेकंदाचा एक मिनिट आणि 2 निमिषाचा 1 सेकंद असतो. निमिष कशाचा असतो? आपल्या डोळ्याची पापणी लावते त्याला 1 निमिष म्हणतात. 2 वेळेला लावलं की 2 निमिषाचा 1 सेकंद असतो. म्हणजे सेकंदापेक्षा जे अर्ध असतं त्याला निमिष म्हणतात. निमिषापेक्षा जे अर्ध असतं त्याला हळ म्हणतात. हळपेक्षा जे अर्ध असतं त्याला पळ म्हणतात. पळपेक्षा जे अर्ध असतं त्याला वेळ म्हणतात. वेळपेक्षा जे अर्ध असतं त्याला संधी म्हणतात. आणि संधीपेक्षा जे अर्ध असतं त्याला मुहूर्त म्हणतात. लक्षात आलं. मुहूर्त किती कमी बाबा. आणि आपल्या इकडं लोक म्हणते 12:30चं मुहूर्त आहे लग्नाचं. योग्य मुहूर्तावर लग्न लागलं जाईल आणि लागतं 3:30ला. एवढं मोठं मुहूर्त असतं का हो महाराज. वेळ फार कमी आहे म्हणून वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. आपल्या जीवनातली कित्येक वेळ आपण विनाकारण घालवली. वेळ वाया घालवायची नाही. एक सूत्र सांगतो तुम्हाला 1 मिनिटामध्ये लक्ष दे नाही का. बघा जर पावसाळ्यामध्ये धो पाऊस पडला आणि त्या पावसाळ्याचा उपयोग जर उन्हाळ्यामध्ये करायचा असेल, सगळं पाणी एका धरणामध्ये साठवलं, धरण गच्च भरला. माजलगावचं मोठं धरण आहे आपल्याला. धरण जर गच्च भरलं आणि त्या पावसाळ्यातल्या पाण्याचा उपयोग जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये करायचा असेल तर पावसाळ्यात काय करावं लागतं? धरणाचे दरवाजे बंद करावे लागतात. जर पावसाळ्यामध्ये धरणाचे दरवाजे बंद केले नाही उन्हाळ्यात पाणी टिकन का? नाही नाही नाही. तसं या तारुण्यरूपी पावसाळ्यामध्ये 11 इंद्रिय बंद ठेवावे लागतात. पंचकर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, 11 मन. या तारुण्यरूपी पावसाळ्यामध्ये 11 इंद्रिय बंद ठेवले तर ही ऊर्जा उन्हाळ्यामध्ये म्हणजे म्हातारपणी टिकते. पण नाही त्यावेळेला आपण काही खाऊ लागलो, काही पिऊ लागलो आणि सगळी तारुण्य रूपातली ऊर्जा वाहून गेली आणि उन्हाळा लागला. म्हटले आता दरवाजे बंद करा. आता दरवाजे बंद करून उपयोग नाही. म्हातारपणी माळा घालून काय उपयोग आहे? रात्री कीर्तन झाल्यावर 2 म्हातारे माझ्याकडे आले. म्हटले महाराज. मी म्हटलं का? माळा घाला. म्हटलं आता कशाला? त्याच्यातला एक जण म्हटला महाराज मला आता चावतच नाही. म्हटलं बरं आहे बा. दुसऱ्याला म्हटलं तुला? ते म्हटलं मला चावत आहे पण पोरच आणून देत नाहीत. ह्याच्यासाठी माळा घालायचा का? म्हातारपण टिकवण्यासाठी तारुण्याचा योग्य वापर करा. याला वेळ आणि काळ म्हणतात. माणसाच्या वेळ साधली की त्याला प्रारब्ध साधत असतात. आता लक्ष देऊ नाही का. 2 गोष्टी घडल्या की तिथं एक गोष्ट महत्वाची लागत असते त्याला म्हणतात बुद्धी. तुम्हाला जर जीवनामध्ये कोणी प्रश्न विचारला की तुमच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक कोणचा आहे त्याला म्हणायचं बुद्धी. बघा सत्ता, संपत्ती, ऐश्वर्य, सौंदर्य आणि कला या 5 गोष्टी माणसाला त्याच्या प्रारब्धाने आणि प्रयत्नाने मिळत असतात. पण या 5 गोष्टी टिकवण्यासाठी जे लागते त्याला अक्कल म्हणतात. त्यालाच म्हणतात बुद्धी. माणसाच्या जीवनामध्ये महाराज मिळालेलं कसं वापरावं हे कळायला काय लागते? बुद्धीशिवाय काहीच होऊ शकत नाही. बुद्धी एवढा महत्वाचा घटक आहे. काहीला काहीच कळत नाही. अशी निर्बुद्ध आहेत. तू काय म्हणे ज्याची बुद्धी ऐशी जड त्याहुनी दगड धोंडे बरे म्हणजे तू कोबर आहे. कायला काय कळतच नाही. किती निर्बुद्ध सांगतो तुम्हाला. मी एसटीने प्रवास करत होतो. मी आजच तुमच्या पैशावर गाडी घेतली. पहिलं सांगायला मी एसटीने प्रवास करीत होतो आणि माझ्या शेजारी एक माणूस येऊन बसला. माणूस एकच होता. लक्ष देऊ नका. एक माणूस येऊन बसला आणि तिने 2 तिकीट काढले. माणूस किती होता? तिकीट किती काढले? 2. मी म्हटलं का हो बाबा तुम्ही 2 जण आहेत? नाही म्हटलं महाराज मी एकटाच आहे. मी म्हटलं 2 तिकीट कशासाठी? म्हटलं एक हरपलं तर. काय म्हटलं? एक हरपलं तर. मी म्हटलं जसं पहिलं हरपलं तसं दुसरं हरपलं तर. म्हटलं मी काय एवढा येडाय काय? माझ्याजवळ बसचा पास आहे. त्या लक्षात आलं ना. ज्याच्याजवळ बसचा पास आहे तो 2 तिकीट काढतो म्हणजे किती हुशार असेल. बुद्धी पाहिजे माणसाला. तुम्हाला जर निर्बुद्ध माणसं बघायचे असतील, भोळे येडे माणसं बघायचे असतील तर पुण्याला चला. म्हणजे पुण्यातले भोळीत असं मला म्हणायचं नाही. तिथं चला. तिथं येरवडा आहे बघा. आणि येरवड्यामध्ये 2 गोष्टी सध्या फेमस आहेत. पहिली गोष्ट येरवड्याचं जेल आणि दुसरी गोष्ट येरवड्याचं हॉस्पिटल, दवाखाना. तिथं एवढे येडे आहेत महाराज. सगळे येडे तिथंच आहेत. तिथल्या येड्याने मिटिंग घेतली. कुणी? विसरू नका. तिथल्या येड्याने मिटिंग घेतली आणि सगळ्या येड्याने म्हटले गड्या आपल्यातला सगळ्यात मोठा येडा कोणता? मिटिंग कुणी घेतली होती?
आपल्यातला सगळ्यात मोठा येडा कोणता त्याचा आपण सत्कार करू. त्याच्यातला एक येडा म्हटला आपल्यातला सगळ्यात मोठा येडा डॉक्टर. त्याच्यातला दुसरा येडा म्हणला डॉक्टर कस काय, ते म्हटला आपण येडे म्हणून येतोय ते शहाणा असून येतोय. याला म्हणायचं येडे. येडे काय करते ना. एक येड नळ चालू करून खालून हातरुमाल लावित होतं. नळ चालू केला आणि खालून काय धरीत होतं, हातरुमाल धरीत होतं. डॉक्टर समोरून चालला आणि येड्याला विचारलं काय करायला, ते म्हटलं मासे पकडायलोय. कशातून, नळातून. डॉक्टरला वाटलं हे येडे, ह्याच्या नादीत लागायचं नाही, चला आपलं काम बघू. डॉक्टर गेला ना अर्ध्या तासांनी परत तिथूनच आला. हे चालूच होतं ह्याचं, ते नळ चालू करून हातरुमाल धरलं. डॉक्टरने त्याला विचारलं किती मासे पकडले, ते म्हणला येडेत काय हो, नळातून कुठं मासे येतात का. आता ह्याच्यातलं नेमकं येडं कोणतं हे तुम्हाला कळणार मला कळणार. बुद्धी माणसाच्या जीवनामध्ये खूप महत्वाचा घटक आहे हो. बुद्धीशिवाय काहीच होऊ शकत नाही. बुद्धी महत्वाचा घटक आहे. मिळालेलं वापरावं कसं बघा. एक राजा होता, जंगलामध्ये गेला शिकार करण्यासाठी, पण राजाला दिवसभर काही शिकार भेटली नाही. मग राजा म्हटला आता तर अन्न नाही पाणी नाही, नेमकं काय करावं. म्हणलं कुठंतरी काहीतरी बघू, म्हटला भेटलं तर रथातून खाली उतरला, वस्तीचा शोध घेऊ लागला. कुठंतरी एखादी झोपडी असेल, आपल्याला तिथं तरी काय अन्न पाणी भेटल. महाराज राजाने लांबून पाहिलं, एक लाकूड तोड्या खांद्यावरती लाकडाची मुळी घेऊन चाललेला होता. राजा त्याच्या पाठीमागे गेला. महाराज त्या लाकड तोड्याने पाहिलं, वा वा राजे तुम्ही आलात, सांगा तुमची काय सेवा करू. राजा म्हटला काही नाही बुवा, मी या देशाचा राजा आहे, मला तहान लागलेली आहे, अगोदर मला पाणी प्यायला द्या. थंडगार माठातलं पाणी दिलं. महाराज अजून काय सेवा करू. काही नाही, काही खायला असेल तर दे, काही कसं जमलो. 5 मिनिटं थांबा, पंचपक्वान्नाचं जेवण तयार करायला होतं. बायकोला सांगितलं अगं ऐकलं का, देशाचा राजा आलेला आहे, लवकर स्वयंपाक तयार कर. सुंदर प्रकारे पंचपक्वान्नाचं जेवण तयार केलं. राजाने पोटभर जेवण केलं. राजाला त्याची दया आली. गरीब आहे महाराज, आदिवासी मनुष्य, झोपडीत राहतो, पण माझी किती सोय केली. राजाला वाटलं ह्याला आपण काहीतरी जाता जाता देऊ बा. राजाने त्याला विचारलं सांग तू व्यवसाय काय करतो. तो म्हटला महाराज मी रानामध्ये जातो, रानटी झाडं तोडतो, ती झाडं वाळवतो, जाळतो आणि कोळशे करून बाजारामध्ये विकतो. म्हणजे त्याचा व्यवसाय कशाचा होता, कोळशाचा, म्हणजे लाकडाच्या संबंधित व्यवसाय. कोळशे तर लाकडाचेच होतात ना. राजाला दया आली. राजा म्हटला जर तुझा व्यवसाय लाकडाच्या संबंधित आहे तर एक काम कर, तुला माझ्या राज्यातील 5 चक्कर चंदनाचं वनच देतो. तू माझे प्राण वाचवलेस, अन्न पाणी दिलोस, 5 चक्कर चंदनाचं वन महाराज त्या आदिवाशाला दिलं. आणि 10 वर्षाच्या नंतर महाराज तो राजा परत त्या जंगलामध्ये गेला. आता 10 वर्षाचा काळ गेला होता बाबा. 10 वर्षाच्या नंतर तो राजा परत तिथंच गेला. आणि राजाला वाटलं आपण 10 वर्षापूर्वी एका आदिवाशाला 5 चक्कर चंदनाचं वन दिलं असेल, आता त्याची फार मोठी प्रगती झाली असेल, बंगला असेल, गाडी असेल, पण त्याची एवढी काय प्रगती सुधारलेली नव्हती महाराज. ती तशीच झोपडी होती, ती तशीच अवस्था होती. राजाने त्याला विचारलं का रे दादा, मी तुला 5 वर्षापूर्वी 5 चक्कर 10 वर्षापूर्वी 5 चक्कर चंदनाचं वन दिलं होतं, त्याचं तू काय केलं. आदिवाशांनी सांगितलं महाराज अहो तुमचे लय उपकार आहेत. मला पहिलं रानावाना जावं लागायचं, ती रानटी झाडं तोडावी लागायची, ती वाळवावी लागायची, त्याचे कोळशे करावे लागायची आणि बाजारामध्ये विकायचे. आता मला रानावाना जायची गरजच नाही. मग मी तुम्ही दिलेल्या चंदनाच्या झाडामध्ये जातो, ती झाडं तोडतो, वाळवतो, जाळतो आणि कोळशे करून बाजारामध्ये विकतो. कशाचे, अहो ज्याची तुळ्यावर किंमत आहे त्याचे हिने कोळशे करून विकले. राजाने कपाळाला हात मारून घेतला. म्हटला मूर्खा किती चंदन आहे. म्हटलं एकच झाड राहिले. म्हटलं तेवढं तरी जसे आहे तसं विक. मला सांगा ह्याला चंदनाचं 5 चक्कर चंदनाचं वन भेटलं होतं, पण वापरायची काय नव्हती बुद्धी. बुद्धी माणसाच्या जीवनामध्ये फार मोठा घटक आहे महाराज. बुद्धी. बुद्धी काय करते सांगू का तुम्हाला, लक्ष देऊ नाही का. बुद्धी माणसाला मनाला रिपोर्ट पाठवते. बुद्धी एवढी सूक्ष्म आहे. निर्णय देण्याचं काम हे बुद्धीचं आहे. बुद्धी मनाला निर्णय देते. मग मनाने कुठला निर्णय स्वीकारायचा ते मन ठरवतं, पण मनाला सांगणारी चालना शक्ती कोण आहे, बुद्धी आहे. बुद्धी काय करते बघा, उदाहरणार्थ सांगतो बरं का, लक्ष देऊ नाही का. आता आपलं इथलं कीर्तन झालं, आता कीर्तन संपल ना, 11ला 12ला 1ला 2 कधीतरी कीर्तन संपनच ना. समजा जर कीर्तन संपलं आणि जे विठ्ठल झाल्याबरोबर लाईट गेली, समजा बरं का, जे विठ्ठल झाल्याबरोबर लाईट गेली, आता आपल्या सगळ्याच्या चपला कुठं आहेत, बाहेर आहेत. आणि जर लाईट गेली तुम्हाला तुमची चप्पल सापडन का. हुकून चुकून जर तुम्ही दुसऱ्याच्या चपलीमध्ये पाय घातला, लक्ष देऊ नाही का बरं का, जर हुकून चुकून तुम्ही दुसऱ्याच्या चपलीमध्ये पाय घातला, ती चप्पल आपली आहे का दुसऱ्याची आहे हे अगोदर कोणाला कळतं, बुद्धीला का मनाला,
झोपले काय बुद्धीला बुद्धीला कळतं ही चप्पल आपली नाही, कारण चप्पलीचा स्पर्श झाल्याबरोबर आपल्याला कळतं महाराज. बुद्धीला कळतं ही चप्पल आपली नाही, लगेच बुद्धी रिपोर्ट पाठवते मनाला, मना ही चप्पल आपली नाही. मन म्हणतं बरं असं का, बरं एक काम कर, कुणी पाहिलंय का बघ. हे कोण म्हणतं, मन म्हणतं बुद्धीला. बुद्धीचं काम आहे, बुद्धी इकडे तिकडे पाहते, बुद्धी म्हणते मना कुणीच पाहिलं, चल घाल निघ. बुद्धी रिपोर्ट देते महाराज, पण मन आपलं ऐकतं का, ऐकत नाही. पण माणसाच्या जीवनातला घटक आहे, त्याचं नाव आहे बुद्धी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या 3 गोष्टी माझ्या जीवनामध्ये घडल्या. पहिली गोष्ट माझ्या जीवनामध्ये वेळ साधली, दुसरी गोष्ट वेळेला प्रारब्ध साधलं, आणि तिसरी गोष्ट त्या प्रारब्धाला बुद्धीचं साह्य झालं. आणि बुद्धीचं साह्य झाल्यामुळे मला या वारकरी संप्रदायाची वाट सापडली. अभंगाचं दुसरं